गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आजची दिवसाची सुरुवात होती आहे, जरा लेट उठलो आहे आज. माझ्यामध्ये तरी किती 9-9:30 वाजले ते उठायला. हे बेड घेऊन आलेत, म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला काल म्हटलं होतं बेड दाखवलं म्हणून मी, ठीक आहे. तर ते घेऊन आलेत बेड, तर लावून घेतो त्यांच्याकडनं. मी सामान बाहेर काढलं आहे पूर्ण, तुम्हाला दाखवतो. आणि इकडं सोफा पण थोडा साईडला घेतला आहे. इकडं गादी वगैरे पडली, गादी पण आम्ही नवीन घेणार आहे, जरा भारी. साक्षी तिकडे थांबली आहे, ठीक आहे. लावत आहे आता बेड. क्वीन साईड घेतला आहे, ठीक आहे. क्वीन साईज साईडने क्वीन साईज घेतला आहे. इकडे मांजर आली आहे घरात. कुठे रे माव, कुठे माव गेली बाहेर. तर क्वीन साईजच घेतलं आहे ऑलरेडी. इथं एवढीच जागा आहे, छोटं बेडरूम आहे, त्यामुळं इकडं कपाट ठेवलं होतं. थोडीच जागा शिल्लक राहिली, ठीक आहे. थोडा नॉर्मलच आहे, मीडियम क्वालिटी घेतलं आहे. ज्यावेळेस आपण आपला स्वतःचा फ्लॅट घेऊ त्यावेळेस मग भारी बनवूया. आणि हे नंतर काय होतं, हे परत बेभावमध्ये देऊन टाकावं लागते. त्यामुळे असं काय आम्ही जास्त काही बघितलं नाही, एवढं भारीच पाहिजे असं. प्लायवूडमध्ये पण होतात पूर्ण. प्लायवूडमध्ये माझ्यामध्ये काहीतरी जातात 40,000पर्यंत सेम साईज वगैरे. तर म्हटलं चला जाऊ दे, आपल्याला एवढं मोठंच काय करायचं. सर ठीकठाक आहे, काय अडचण नाही, छान आहे. स्टोरेज पण आलं आहे त्याला, कंपार्टमेंट. काय गॅप कुठला? हां, मग तेवढं राहतो ना, त्याला काय होतं. ती ट्रॉली आणखी थोडी पुढं सरकल इकडं. तर आता इथं मांजर पण आणली, हे परत आली घरात. पूर्ण राडा झाला आहे घरात, सगळीकडं सामान काढले बेडरूममधलं आम्ही. तर गाईज आपलं एकदम बेड फिट करून झाला आहे सगळं गाईज, अँड मशीन्स नो. तर आता इथं प्रॉब्लेम असा आला आहे, आपला जुना जो हे होती काय मॅट्रेस होती, म्हणजे आपली जी गादी, ठीक आहे. तर ती आहे छोटी आणि उरला आहे तिकडं आता एवढा गॅप साईडने सगळीकडून. तर मग आता हिचं बाजारभाव करावा लागेल थोडा, ठीक आहे. करूया थोडं ऑर्डर गादी, ठीक आहे. मॅडमची रिॲक्शन घेत होतो, तर मॅडमची काही रिॲक्शन आली नाही, 0% रिॲक्शन आहे, कारण अजून आंघोळ बाकी आहे मॅडमची, ठीक आहे. आणि मॅडम इकडं बनवत आहे आता पुलाव. नाही गप्प बस, मी आहे ना सोबत तुझ्या. तर मॅडम इकडं कापिंग चालू आहे एकदम. मॅडम बनवत आहे पुलाव, व्हेज पुलाव, ठीक आहे. आणि आम्ही जे कुठं नाही काळी पिशवी नाही करत आपण, ठीक आहे. ठीक आहे. तर इकडं मॅडमने बसल्या ही अर्धी बॅग होती मुरमुरे आणि भेळची, अर्धी बपकवलेली आहे बसल्या. खरं सांग, खोटं नको बोलू. हां बरं जाऊ द्या, तुम्हाला हे सांगत होतो मी. आता हे जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा, घेऊन जा फ्रीमध्ये. इथले घर मालकाचे ते पाहिजे असल्यास आमच्याकडून तुम्हाला फ्री घेऊन जा, ठीक आहे. तर हे असे पडलेले तिथं, याची विल्हेवाट लावणार आहे. खाली एक बेसमेंटला थोडी जागा आहे, तिथं ठेवून देऊ म्हटलं. आणि परत हे जे इकडं आहे ठेवलेलं, इकडं आता शिफ्ट करावं लागेल ह्या साईडला, ठीक आहे. आणि सगळी जी काही कॅरी बॅग वगैरे खराब तिकडं टाकून दिले साईडला, ठीक आहे. तर चला आवडतो. साक्षीची आंघोळ बाकी आहे, 3 वेळेस सांगितलं आता मी, चौथ्यांनी सांगतो परत एकदा, म्हणजे उद्यापासून नीट आंघोळीला लागेल मॅडम, आहे का नाही? कामध्ये सोडून मग ठीक आहे. तर मॅडम एकदम सगळ्यात महत्त्वाचं इकडे स्पीड बघा मॅडमचा, एकदा दाखवा मॅडम, दाखवा. आणि तसंच एकदा असं बोट कापून गेलं का मग मजा येईल मॅडमला, ठीक आहे ना मॅडम? काय आलं अरे काय झालं ताजी बातमी भेटली आम्हाला त्या ठिकाणी. मॅडमने शर्ट पण आमचा चोरला होता, ठीक आहे. मग काय हरकत नाही, मॅडम आपल्या आहे त्यामुळं शर्ट पण मॅडम. तर गाईज भरपूर वेळ झोपलो, आराम केला जरा. पसारा इतका होता ना, पूर्ण घर आवरलंय साक्षीने आणि मी मगाशी. भरपूर वेळ गेला, सगळं आवरून टाकलं. नंतर मग जेवण केलं, जरा मसाले भात बनवलेला होता, म्हणजे पुलाव साक्षीने. तर तो खाल्लाय आणि झोपलो होतो. खाल्ला होता, ठीक आहे. संपला असेल आता पोटातून करून, आणि झोपलो होतो. आता उठलोय. साक्षीने बनवला चहा, इकडे ठेवलाय आता चहा.
बनवून ठेवला म्हटलं आता ब्लॉग तर चालू केला पाहिजे ना. पण ते काय होतंय एवढ्यात रुटीन चेंज झाल्यामुळं ते लक्षात येत नाही चहा वगैरे किंवा दाखवलं पाहिजे काय दाखवायचं कधी ब्लॉग काढायचा. ठीक आहे तर चला चहा पिऊया आता. बघूया साक्षी काय आता मायामध्ये स्वयंपाक बनवणार नाही कारण तुला शिल्लक आहे. पडलो तर जरा बाहेर जाणार आहे तर बघू बाहेर कुठं जातं आहे किंवा मग आणखी नक्की नाही तसं काही बघू. ठीक आहे दाखवूच तसं तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आत्ता मागे भरपूर झाडं लावले होते. भरपूर म्हणजे जास्तच लावलेत जरा. त्यातले आता हे 2-3 शिल्लक आहेत आणि हे पण 2-3 शिल्लक राहिलेत. त्यांना पाणी टाकावं लागतं थोडं सुकलं. उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं त्याला. साक्षी पिते इकडे चहा. तर चला हे आपल्याला कुठं आता बाहेर जायचं आहे का आणखी मला नाही माहीत तुला विचारतो मी. ठीक आहे बघू तसं नक्की नाही बघूया. ठीक आहे तर चला चहा पितो आता. बाय बाय. नवीन झाड आहे. चला गाईज माझी जरा बाहेर जाऊन आलो. मॅडम काय करते इकडं. लाजाळू आहे का रे. लाजाळू आहे कोणतं आहे. हां लाजाळूचं हे झाडाला कसं काय आलं पण ते हे झाडावर तर वेगळं आहे ना. हां बरोबर शेजारी त्याचं खोड छोटं. ठीक आहे तर गाईज मग अशी आम्ही गेलो जरा बाहेर पेट्रोल वगैरे टाकण्यासाठी गाडीत माझ्या प्लॅटिनाला. ठीक आहे तर तिकडनं आलो. आणि हे ड्रेस पण इस्त्री टाकायचे होते ते पण टाकलेत. आल्यानंतर जेवण केलं. सकाळचाच आपला मस्त राईस शिल्लक होता मसाले भात. ठीक आहे तर तो पण खाल्ला. ठीक आहे ठीक आहे मला सवय लागली काय कसं काय ठीक आहे म्हणायची. मी मागायची मला 2-3 वेळेस टोकले त्यावरनं. कुठं आपली नाही ती आपलं थोडी नाही. इथं आपली बेडरूम आहे ती म्हणते इथं कशीच तरी वायर गेली खरं. ठीक आहे जाऊ दे आपल्याला काय करायचं. चल असेल कशीच तरी लाईट वगैरे. चल कशाचं आपल्या इथून आलाय कोण चार्जिंग तर नाही करत मग इथं. आम्हाला 1 महिन्यात लई लाईट बिल आलं जास्त बघावं पाहिजे. वरतून पण येऊ शकते. चल जाऊ दे मारू दे. तो आम्ही भरपूर आणि माझं जरा लॅपटॉपमध्ये पण काम होतं ते पण फायनल केलं मी एवढ्या वेळात. त्यामुळे ब्लॉग काय बनवलं नाही. आणि बाहेर गेल्यावर कसं जास्त गाड्यांचाच आवाज येतो. काल मी बघितलं जरा ब्लॉगमध्ये काय अडचण येते. तर चलो बाय बाय करायचं. ठीक आहे थांबा एकदा आता. तर काहीच भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. ओके तर असं काही वातावरण एकदम छान बाहेर. बाय बाय.